सगळं कळतं मला. आणि तूच म्हणालीस ना आता मी मोठी झाले म्हणून. असं काहीही नाहीये पिऊ. आई लिगल नोटीस म्हणजे काय? हे कोणी सांगितलं तुला? मला मला कळत नाही ग लिगल नोटीस म्हणजे काय आहे ते. कळत नाहीये ना, तेच चांगलं आहे. कारण ते कळण्या इतपत तू मोठी झालेली नाहीयेस. मग आई आता तूच ठरव की मी खरंच मोठी झाली आहे की नाही. एक सांगू तुला, तू खरंच नको का मला घरी घेऊन जाऊस. कारण तू मला घरी घेऊन जाणार मग मला बाबांना भेटावंसं वाटणार. ते तुला आवडणार नाही आणि नको ते सगळं आता. आई त्यापेक्षा तू असं का नाही करत ग. बाबांना भेटून हे सगळं भांडण सोडवून टाक ना. मग नंतर आपण सगळे फिरायला जाऊ, खूप मजा करू. आई जाशील ना बाबांकडे, बोलशील ना त्यांच्याशी. आई सांग ना ग आई, प्लीज प्लीज बोल त्यांच्याशी. भेटलात पिऊला? हो, मला खूप बरं वाटलं. डॉक्टर सुद्धा म्हणाले होते की पिऊला पालकांची जास्त गरज आहे आणि त्यात तुम्ही तिला घरी घेऊन जाताय. नाही, मी तिला घेऊन जात नाहीये. काय? मी तिला नेत नाहीये. पण मॅडम, तुमच्या या डिसिजनसाठी मी प्रिन्सिपल सरांशी भांडली आहे. डिसिजन चेंज होऊ शकतात. हाव? आणि तेही इतक्या तडकाफडकी? पूर्ण विचारांती. पण मॅडम, तुम्हीच म्हणाला होतात की युनिट टेस्ट होण्याआधीच मी तिला घेऊन जाईन. मी तिच्या अभ्यासाची हमी देते. माझा डिसिजन झालाय. पण मॅडम, तिला नेण्याचा निर्णय माझा होता, तसाच न नेण्याचा निर्णयही माझा असू शकतो. ही माझी मुलगी, तिच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मला चांगलं कळतं. तुम्ही तिला सांभाळताय, मी जन्म दिलाय तिला. माझा निर्णय पक्का आहे. थँक्स फॉर कोऑपरेशन. अहो पण सुमात्याच्या वस्तू पण ना. अगं, कुसुमात्यांनी सुलेखाच्या घरच्या डुप्लिकेट चाव्या बनवल्यात. त्यावरून बोलले मी त्यांना. किती करता हो माझ्यासाठी? किती नाही, बाउल भर तर आहे. सॉरी. मला काय वाटतं माहितीये घरात, नवऱ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणूनच बहुतेक देव बायकांना आजारी पाडत असावा. त्या तुम्हाला आधीच होत्या, पण गेल्या काही दिवसात माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला. बायकोमुळे नवऱ्याला त्रास? अगं वेडे, सुसंधी असते ती सुसंधी. म्हणजे बघ ना, बायका आजारपणात नॉर्मली फक्त औषध घेण्यापुरतच तोंड उघडतात. वा, छान. बरं, तुला श्रेय द्यायचंच असेल ना तर मग आई, शुभ्रा, प्रिया, स्वप्नील, प्रथमेश सगळ्यांनाच दे. मला एक सांग, मी जर आजारी पडलो असतो तर तू माझ्यासाठी हे सगळं केलं नसतंस का? हो, पण माझ्या आजारपणामुळे प्रथमेशची आणि माझी शिकवणी थांबली. माझ्या क्लासमधल्या मुलांचे पोर्शन रखडलेत आणि तुमचीही कामं खोळंबली, हो की नाही?
झालं तुझं सुरू. एक गोष्ट खरी, बायका आजारी पडल्या की नवऱ्यांना जशा चांगल्या सवयी लागतात ना, तशाच बायकांचं आजार पण बरं झालं की बायकांच्या वाईट सवयी पुन्हा सुरू होतात. या गोळ्या, चिंता, काळजी, टेन्शन हे सगळं या गोळ्यांच्या बरोबर गिळून टाकायचं. हो, नाहीतर तुझ्या क्लासेसमध्ये मी शिकवायला जाईल. जाऊ? त्यापेक्षा मी लवकरात लवकर बरी होते. गुड. मग आता हे सगळं संपवून टाक. संपवते. छान झालंय सु. मग संपव पटकन. हॅलो बाबा, मी पिऊ बोलतेय. पियू, बोल बाळा, कशी आहेस तू? बाबा, आज आई आली होती. काय झालं बाळा, तुझा आवाज असा काय येतोय? बाबा, मी चोरून फोन करते हो. आज इथे आई आली होती. काय म्हणाली? काही नाही, माझ्यासाठी गिफ्ट्स आणली होती तिने. आणि काय बाळा? ती मला घेऊन जाणार आहे इथून काही दिवस, पण मी नाही म्हणाले. का का केलंस तू असं बाळा? कारण नव्हतं जायचं मला. बाबा, मला वाईट या गोष्टीचं वाटलं की आईने माझ्यासाठी सगळं केलं, पण इतके दिवस मला भीती का वाटत होती याची साधी चौकशी सुद्धा नाही केली तिने. आई अशी का आहे हो? ती का अशी वागते? हे बघ पियू, आईला असं नाही बोलायचं. बऱ्याच दिवसांनी तुला भेटायला आली म्हणून तिला जाणवलं नसेल. मग तुम्हाला कसं जाणवतं? मी तिला सांगितलं की मला बाबांना भेटायचंय. ते तू करणार असशील तर. पियू, का केलंस तू असं? तिला वाईट वाटलं असेल बाळा. बाबा, तिला किती वाईट वाटतं हे तुम्हाला कळतं हो, पण तुम्हाला किती वाईट वाटत असेल हे तिला का नाही कळत? बाबा, तुमच्यात नक्की कशावरून भांडण आहे हो? एकदाच काय ती फिट्टमफाट का नाही करत तुम्ही? हे बघ पियू. बाबा, मला आता आणखी एका गोष्टीची भीती वाटायला लागली. कसली भीती बाळा? माझ्यामुळे आईबाबांमध्ये भांडणं झाली आणि ते वेगळे झाले. नाही पियू, मनातून काढून टाक हे. बाबा, इथे कोणीतरी येत आहे. मी तुम्हाला नंतर फोन करते, ठीक आहे? अरे स्वप्नील, तू कुठे होतास? मी तुलाच फोन करते एवढा वेळ. आमच्यात समोरासमोर असताना फोनवर नाही बोलत. बरं, बस इथे जरा. काय आहे हे काय? किल्ली? कसली आहे माहितीये? नाही. यू वोंट बिलीव्ह स्वप्नील, ही किल्ली सुलेखाच्या गोरेगावच्या घराची. ओके. आणि आता प्लीज मला तू हे सांगू नकोस की या किल्लीचा उपयोग आपण तिच्या घरात तिला न सांगता जाण्यासाठी करणार आहोत. आणि पहिली गोष्ट, ही किल्ली तुझ्याकडे आली कुठे? स्वप्नील, ते महत्वाचं नाहीये. ही किल्ली आपल्याकडे आहे आणि आपण अगं का? तुला प्रत्येक वेळी स्वतःला असं धोक्यात घालून घ्यायचा छंद काय? रिस्क घेतल्याशिवाय यश मिळणार नाहीये स्वप्नील. कसलं यश? अरे, तिच्या घरात आपल्याला निखिलची डायरी मिळू शकते, किंवा ती मूर्ती, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या विक्रांतच्या नाहीसं होण्याला कारणीभूत आहेत. मान्य असेल कदाचित, पण असं कोणाच्याही घरात चोरून घुसणं इल्लीगल आहे. हे तू मला सांगतोयस? आणि ती जे करत आले ते त्याचं काय? त्या गोष्टी लिगल आहेत? ती म्हणजे आपण होत का? हे बघ प्रिया, उगाच एक्साइट होऊन काहीतरी निर्णय घेऊ नकोस. मागच्या वेळी पाहिलंस ना कशी रागाच्या भरात तरातरा गेलीस आणि काय झालं त्याचे परिणाम?
जे काय ठरवायचे ते आपण शांतपणे ठरवूया. उगाच आपण तिला कुठलीही संधी नको द्यायला. थोडक्यात काय, या किल्लीचा वापर आपण तिच्या घरात जाण्यासाठी नाही करायचा, बरोबर? उगाच बोलवलं मी तुला इथे. जे काय करायचं होतं ते स्वतःच एकटीने केलं असतं ना तर बरं झालं असतं. प्रिया, बरं वाटायला लागलं दिसतंय हिला. काय हवंय तुला? काही नाही. अशी काय बघतेस? अगं मम्मा आहेस तू माझी आणि त्यातून आजारी असतेस. तुला काही हवं नको बघायला नको का मला? मला काहीही नकोय. तुझी सेवा नको आणि तुझी चौकशी सुद्धा नकोय. किती वाईट वागतेस ग मम्मा माझ्याशी. हा, तुला मदतही करायची, तुझ्याशी चांगलंही वागायचं आणि त्या बदल्यात मला काय मिळतंय? तर तुझे शाप आणि शिव्या. म्हणजे तुला ब्लँक कॉल्स येतात. अशी दवंडी किती कानात पिटलीस? मी मी कुणालाही काही सांगितलेलं नाही. हो, प्रियाच्या कानात आकाशवाणी झाली होती. तिने स्वप्नीलला सांगितलं, मग स्वप्नीलने चंदूला सांगितलं. मला खूप भीती वाटत होती त्यामुळे चुकून मम्मा माझ्यासमोर नाही चुकत ग कधी तू. माझ्यासमोर गप्पच असतेस. माझ्या विरुद्ध बोलायचं असलं की मात्र तोंड उघडतेस. उघडतेस की नाही? मी दम दिल्यावर हे ब्लँक कॉल बंद झाले, परत आले नाही ना? मग याची दवंडी पिटलीस? मग तुला वाईट नाही वाटत का ग माझ्याशी असं वाईट वागायला? हं? आणि मलाही काही हौस नाही ग अशी हाणून मारून स्वतःची स्तुती करून घ्यायची. म्हणून प्रेमाने सांगते, चुकून कधीतरी माझी ही स्तुती करत जा. कळलं? टेक केअर.
आपण इथे तुमच्या ट्रीटमेंटसाठी भेटलोय मिस्टर शास्त्री. सॉरी, पण मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुम्हीच जर असे अस्वस्थ असाल तर मग I know, Mr. शास्त्री. बरोबर आहे मिस्टर शास्त्री, मलाही जाणवतंय ते. हे बरोबर नाही डॉक्टर. तुमच्या मनात काय आहे ते बोला, नाहीतर मनावरचं ओझं असंच वाढत राहील. प्लीज डॉक्टर, कुणाशी तरी बोला. बोलेन, नक्की बोलेन. येते मी. थँक्स मिस्टर शास्त्री. ठीक आहे. मामानं गेल्या महिन्यात आलेल्या कॉलची लिस्ट आहे. ग्रेट. पण यातला एक्झॅक्टली कोणता नंबर असेल? नीट पाहिलंच तर कळेल स्वप्नील. मामाना लँडलाईनवर येणाऱ्या कॉलची संख्या मुळात कमी आहे. रादर त्यांना खूप कमी लोकांचे कॉल्स येतात. आणि हा जो मोबाईल नंबर आहे ना, हा, याच्यावरून मामाना जास्तीत जास्त कॉल्स आलेत. ओ. आणि लक्षपूर्वक पाहिलंच ना तर असंही लक्षात येईल की कुठल्याही फोनचा कालावधी 20 ते 30 सेकंदापेक्षा जास्त नाहीये. म्हणूनच मला असं वाटतं की याच नंबरवरून मामाना ब्लँक कॉल्स येत असावेत. भाई, तुम्ही पोलिसात असायला हवे होतात. आत्ताच या नंबरवर फोन करून. नाही, ही चूक नको करूस. बघ, त्या व्यक्तीला अंदाज येऊ देणं खूप धोकादायक ठरू शकेल. चला थांब, त्याचं नाव, पत्ता सगळं कळेल आपल्याला. मी माझ्या मित्राला मामाने येणारा प्रत्येक कॉल ट्रेस करायला सांगितलंय. योजिनिस. ते जाऊ दे, पण तू मामांना जेव्हा केव्हा भेटशील ना तेव्हा त्यांना सांग अजिबात काळजी करू नका आणि येणारा प्रत्येक ब्लँक कॉल लगेच ठेवू नका. ओके. एकदा ती व्यक्ती कोण आहे ते कळू दे, मग बघू काय करायचं ते.